नमस्कार मंडळी. तर खूप श्री स्वामी समर्थ. खूप ज्या लेडीज आपल्या फॉलोअर्स आहेत त्यांच्या कमेंट यायला लागल्यात की ताई दररोज व्लॉग टाकत जा. पण तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही आहे ते. तरी पण आम्ही प्रयत्न करतोय टाकायचा, कारण कामं एवढी वाढल्यात. तुम्ही डेली ब्लॉगमधून बघत असतील की किती म्हणजे कामं आहेत. आता झोप नाही, डोळं बघा कसं झालं आमचं. तिचं पण बघा, माझं पण बघा डोळं कसं झालं. तरीसुद्धा सकाळी भल्या पहाटे उठून आम्ही एक रेसिपी करायला लागलोय तुमच्यासाठी. तर काय करला मॅडम आज? पालक परोठे. पालक परोठे. परवा पालक पुरी केलती, हां, त्यामुळे आता पालक परोठे परोठे. करणार. परत जाऊन आम्ही पालक आणलं. त्याला आपण आपल्याला DM ला कमेंट आलत्या आणि त्याला पण कमेंट आलत्या की पालक परोठा कसं. आम्ही त्या व्हिडिओत सांगितलेलं की पालक परोठा पाहिजे असेल तर सांगा. तर आणि पालक आमच्या आरूला परोठा पण आलं कसं सारखं काहीतर पाहिजे असते. आणि तो 4 दिवसापासून नाव काढण्यापासून लागलाय, पालक परोठा पाहिजे म्हणून. काय बघायलायस? पालक परोठा पाहिजे होय. चला मग पालक परोठा करूया. पहिला काय करायचं मॅडम? भाजी निवडून घ्यायची, ती स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यानं आणि अशी बारीक चिरून घ्यायची, आपल्याला जशी पाहिजे तशी. एकदम बारीक केला तरी चालतो. तर ही अशी पालकची भाजी आपण बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरून घ्यायची, किंवा तुम्ही जर असं भाजी जसं पुरीमध्ये शिजवून घेतलाय तसं शिजवून मिक्सरला बारीक करून घेतला तरी पण चालते. पण परवा मी पालक पुरी करताना भाजी मिक्सरला बारीक करून घेतलेली, म्हणून आता हे चिरून करणार आहे. काहीतरी नवीन ट्राय. ठीक आहे, बघूया ही नवीन वेगळी पद्धत. 1 वाटी गव्हाचं पीठ. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आमच्या मॅडमनी. आणि 1 वाटी घ्यायचं, म्हणजे अशा 2 वाटी गव्हाचं पीठ. 2 वाटी गव्हाचं पीठ. त्यामध्ये असं चाळून घ्यायचं सगळं. गव्हाचं पीठ असं चाळून घ्यायचं. तर हे पीठ असं चाळून घ्यायचं, कारण की असं चोथा निघतो, किंवा आणि काय आपलं हे राहिलेलं असतंय ते पण निघते. हे बघा एवढं निघलंय. अर्धी वाटी बेसनचं पीठ. 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ. बेसन पीठ सुद्धा चाळून घ्यायचं. जास्त बेसन घालायचं नाहीये. गव्हाचं पीठ 2 वाटी, अर्धी वाटी बेसन, मग त्यात 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तीळ टाकायचं. मग त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला 1 मोठा चिरलेला कांदा, 1 मिरची. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. आमच्यात 2 लहान मुलं आहेत म्हणून मी 1च घेतले. आणि ही वरून अशी थोडी कोथिंबीर. माझ्याकडे धनेपूड नाही आहे म्हणून मी कोथिंबीर घातले. तुम्ही धनेपूड घालू शकताय. मग ही आपण स्वच्छ धुवून चिरून ठेवलेली भाजी यामध्ये घालायची. त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. आणि हे मीठ घालून झालं की आपल्याला सगळं हे एकजीव करायचं आहे. असं सगळं एकजीव करून घ्यायचं. आणि यामध्ये थोडा ओवा घालायचा, म्हणजे आपल्याला बाधत नाही. यामध्ये वरून आपल्याला असा 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल झालं की आपल्याला सगळं एकजीव करून हे आणि मळून घ्यायचं पाणी घालून. जास्त पीठ पातळ करायचं नाही आहे, घट्टसरच हे करायचं आहे. तर हे असं मळून ठेवायचं पीठ. 10 मिनिटं ठेवायचं. हे पीठ आपलं मळलेलं आहे बघा, असं दिसतंय पीठ हे. आणि हे 10 मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे. झाकून ठेवायचं. ओके. तर मंडळी आम्ही असं हे सेटअप लावून घेतला आहे. वर आमच्या किचनवर दाखवायला येत नाही, अडचण आहे, त्यामुळे आम्ही गॅस असा खाली घेतोय. तर गोळा घ्यायचा, छोटा गोळा घेतला आहे आमच्या मॅडमनी. आणि आपल्याला पळपुटला फिरवता येणार नाही म्हणून मी असा जुगाड करतोय. परतच फिरवते, म्हणजे सगळं कसं व्यवस्थित फास्ट होतंय. हां, आणि कापड पण काय घेतले तर कापडाला खाली घाण वगैरे काय लागत नाही, त्यामुळे परात खाली घेतलेली आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्ट खूप महत्त्वाची असते. चिकट म्हणजे चिकटणार पण नाही, आणि आपल्याला घालायला पण
तव्यामध्ये सोपं पडते. आपल्याला पहिला तव्यामध्ये तेल सोडून घ्यायचं. तेल झालं की मग हे आपण थापलेलं जे पालक परोठे आहे ते असं कापडानं घालून घ्यायचं. म्हणजे असं उठवायचं आणि वरून आणि थोडं तेल सोडायचं. असं तेल सोडलं की वरती ताट झाकून द्यायचं. गॅस थोडा मोठा करायचा. जास्त मोठा गॅस करायचा नाही, मिडियम मध्ये गॅस ठेवायचा. तोपर्यंत 2च मिनिटात पराठा आपला भाजून तयार होतो. हा जो गोळा आहे तो लाटण्यानं तुम्ही करायला गेला तर ते चिटकतं. त्यामुळं बेस्ट तुम्हाला ह्यात सोल्युशन हे हातानंच करायचं, कारण की तुम्हाला जेवढा पाहिजे एवढा पातळ करता येतो. आणि या हातामध्ये जी चव आहे ती लाटण्यामध्ये नाही. फक्त जे पदार्थ तुम्ही लाटण्यानं करायचे त्यानं लाटण्यानं करा. कारण की जे धपाटं म्हणजे आपल्या आजीबाई तीन पहिला करायच्या धपाटं वगैरे, त्या अशाच हातानंच तिने पसरायच्या आणि त्याचं गोळं मोठं करायच्या. तर आपला हा 2 मिनिटानंतर पालक परोठा तयार आहे. कलर पण बघा कसा आलाय, मस्तच. आणि असा घालून असा छानपैकी खरपूस भाजायचा. खरपूस भाजला की चव सुद्धा अक्षरशः खरपूसच येते, मस्त येते. आणि खुसखुशीत लागतोय खाताना, खुसखुशीत लागतोय. मस्त लागतं. पालक परोठा तुमच्या ह्याच्यावरून पातळ करा, म्हणजे जास्त घट्ट करू नका. जास्त घट्ट केला की कचकच लागतो. त्यामुळे जेवढा होईल तेवढा असा तुम्ही पातळ करायचा. आणि पातळ हा हातानेच होतो, लाटण्याने होत नाही. लाटण्याने चिटकतो. त्यामुळं असा हातानं तुम्ही पसरवायचा आहे हा कापडावर. आणि कापडावरच हा पालक परोठा करायचा असतो, कारण की तव्यामध्ये टाकायला हे सोपं जातं. तर हा आपला तयार झालेला आहे पालक परोठा. बघा कलर कसा आलाय बघा, मस्तच. तर तयार झालाय आपला हा पालक परोठा. काढून घ्यायचं. तर मंडळी आपला पालक परोठा तयार झालेला आहे. जास्त काही सामान नाही आहे, खूप वेळेत होणारी रेसिपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटातच, फक्त 10 मिनिटं पीठ तेवढं आपल्याला ठेवावं लागते, नाहीतर 20-25 मिनिटात आपली रेसिपी होऊन जाते. जी मुलं भाज्या खात नाहीत त्यांच्यासाठी हा एकदम बेस्ट पर्याय आहे. परवा पालक पुरी आपण केली होती, ती आपण तळून करतोय, ती सुद्धा थोडी आपण बाजू शकते मुलांना. खरं त्याच्यापेक्षा हा पालक परोठा एक नंबर, कारण की पालक आपण फक्त चिरून घातले, न काही शिजवलं नाही किंवा कुठली प्रक्रिया केली नाही, डायरेक्ट पण नाहीये. तळणं पण सुद्धा एक पळीमध्ये आता माझे एवढे सगळे परोठे होणार. पदार्थ परोठे झालेले आहेत आपले. आणि एक पळीच तिनं तेल घातलेलं आहे, त्यामुळं न तेलकट हव्या, तेल अजिबात तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळं पालकपुरी थोडी आपल्याला आपल्या मोठ्यांसाठी चालू शकते, पण लहानांसाठी तुम्ही हे पालक परोठेच करा, एकदम बेस्ट पर्याय आहे. आणि ज्यांना गव्हाचा पदार्थ सोसत नाही, म्हणजे जेणेकरून म्हणजे गव्हाचं पीठ यामध्ये घातलंय, ज्यांचं पोट दम धरतंय किंवा पोट दुखतंय, त्यामध्ये ओवा घातलाय, त्यामुळं बांधणार सुद्धा नाही. अच्छा, असं असते का? हा, म्हणजे ओव्यामुळे पोट हलकं होते. तर मला आवडत असेल तर ओवा घाला, नाहीतर नाही घातला तरी चालते. तर बेस्ट पर्याय काय आहे ह्याच्यासाठी खाण्यासाठी, तर दही आहे. दही नाहीतर सोया सॉस, तुम्ही म्हणणार सॉस वगैरे, तर एखादं सत्व तुम्ही घालणार आणि ते सोया सॉसवर तुम्ही खाणार किंवा कुठल्याही सॉसवर तुम्ही खाणार, तर त्याला काय उपयोग नाही. म्हणजे तुम्ही हेल्दी खायचं असेल तर परोठा आणि दहीच खायचं, तेच तुमच्या मुलांच्या अंगाला चांगलं आहे. त्यामुळं ही रेसिपी लगेच ट्राय करून बघा. एकदम सामानातली आहे. हां, कमी सामानामधली आहे, लगेचच्या लगेच तयार होणारी आहे. तर चला, आपले पालक परोठे तयार झालेले आहेत. बाकीचे तयार करून आम्ही खातो. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. ट्राय करून बघा. छोटा ब्लॉग आहे आपला, काय मोठा नाही आहे. त्यामुळं बघूया, वेळ मिळेल तसं मी करत जाईन, कारण काम खूप वाढलेलं आहे. सगळं मॅनेज करता येत नाही आहे. खूप डोळे सुजलेले आहेत आमचे, हिचे पण बघा, माझी पण बघा, आवाज पण बदललेला आहे. त्यामुळं समजून घ्या. ब्लॉग केलाय. चला, सगळ्यांना राम राम मंडळी, नमस्कार सगळ्यांना, राम राम, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.